नमस्कार. आज शिकणार आहोत आपण मोड आलेली मटकी व मुगाची भाजी, एकदम झणझणीत काळ्या मसाल्याची खानदेशी टाईप. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, कारण ना मी सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्याची भाजी शिकवणार आहे की इझिली आपण कशी बनवू शकतो. हे बघा, मी त्याच्यासाठी 2 कांदे भुजून घेतलेले चांगले आणि 2 तुकडे खोबऱ्याचेही भुजून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित भुजून साफ करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे खोबरं, आणि मी कांदा कुटून घेतला, अद्रक आणि लसूणही कुटून घेतलेलं आहे. बघू शकता. आपण नंतर बारीक करणार आहोत. अशा पद्धतीने पुढं खूपच व्हिडिओ झणझणीत असा मसालेदार भाजीचा होणार आहे. हे बघा, मिक्सरमध्ये मी टाकून घेतलं आहे. थोडेसे जिरे टाकून घेतले मी. बघू शकता तुम्ही. कांदा खोबरं वाटून, लसूण अद्रकची पेस्ट, नंतर जिरं टाकून घेतलं आहे, नंतर थोडीशी हळद, लाल मिरची अर्धा चम्मच, आणि हे बघा थोडासा गरम मसाला. अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये मी व्यवस्थित असा मसाला बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता. थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 2-3 चम्मच असे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला जे आपण वाटून घेतलेलं आहे मसाला, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. बघा, थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे म्हणजे मसाला जळत नाही, कारण खूपच सोप्या पद्धतीने मी मटकीची मुगाची भाजी आणलेली आहे, तीही खानदेशी टाईप. म्हणून माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आपल्याला काय करायचं, आता थोडंसं टमाटे कापून घेतलेले आहे मी 2, त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला कापून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने टमाटाची पेस्ट मी करून घेतली आहे मिक्सरमध्ये, तीही आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने टमाटाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे. बघू शकता कशी तरी येऊस्तोवर आपल्याला हलवत जायचं आहे व्यवस्थित मसाला भाजस्तोवर. खूपच सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणते रेसिपीचे. नक्की सबस्क्राईब करा माझं चॅनल. असं आपल्याला थोडंसं 2-3 मिनटं 5 मिनटं हलवून घ्यायचं आहे मसाला भाजस्तोवर. बघा किती सुंदर असा दिसतो आहे. अशा पद्धतीने बघा आपला मसाला कसा भाजून झाला आहे व्यवस्थित. आपल्याला व्यवस्थितच मसाला भाजायचा आहे. धुतलेली मी मटकी, मोड आलेली मटकी व मोड आलेले मूग टाकून घेतले. बघू शकता. आपल्याला थोडासा मॅगी मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे. थोडंसं आपल्याला हलवायचं आहे अजून व्यवस्थित. मी थोडंसं 1 ग्लास, नंतर हे बघा 2 ग्लास, तुम्हाला हवे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मी टाकून घेतलं आहे. स्वादानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, बघू शकता किती सुंदर अशी आपली काळ्या मसाल्याची, गरम मसाल्याची भाजी तयार होते. बघू शकता तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आहे. मी ताव्यावर थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे. थोडंसं आपल्याला त्याला ब्राऊन कलरचं भुजून घ्यायचं आहे. थोडं लालसर, जास्त लालसरही करायचं नाही, म्हणजे पातळ भाजी राहते ना. तर हे अशा पद्धतीने भुजून आपण टाकलं ना, थोडंसं आपल्याला ते भुजून घेतलेलं पीठ अशा पद्धतीने पाणी चांगलं मिक्स करायचं आहे, नाहीतर गाठी होतात. म्हणून आपल्याला चांगलंच मिक्स करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, मी बराच वेळ असं व्यवस्थित असे गाठी होतात बघा. म्हणून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. हे पीठ जे भाजून घेतलेलं आहे आपण, ते पीठ चांगलंच मिक्स करून आपल्याला भाजीला उकळी आली बघा किती सुंदर. त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा पीठ, म्हणजे घट्ट अशी भाजी येते आणि खायलाही खूपच टेस्टी भाजी लागते. हे बघा, मसालेदार किती सुंदर आणि छान भाजी तयार होते. बघू शकता. याच्यामध्ये आपण वडेही खाऊ शकतो, वडे टाकून किंवा शेव टाकून. अशा पद्धतीने मसालेदार अशी तुम्हीही नक्की ट्राय करा भाजी.
अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला. हे बघा, चांगली उकळी येऊस्तोवर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, थोडीशी धुतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा किती छान अशी आपली भाजी दिसते, बघू शकता तुम्ही. रसेदार मूग मटकीची भाजी. आपल्याला स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकून घ्यायची. बघा अगदी किती सुंदर असा वास सुटला आहे, बघू शकता तुम्ही. खायलाही खूपच टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही एकदा तरी बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितली तुम्हाला ही भाजी. नक्की ट्राय करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, कारण मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे. धन्यवाद.